वेलकम बॅक टू लादाडे.com. मित्रांनो, कसं काय बरं आहे का? मी निघालो गावावरून पुण्यासाठी. ह्या जर्नीमध्ये पाहू शकता तुम्ही सोबत माझ्या, आणि उशीर झाला 6-6:30 वाजता. लास्ट टाइम आपण आमच्याकडे येण्यासाठी निघालो होतो, तर 4 वाजता निघालो होतो. बट आज जरासा उशीर झाला. जवळपास 6:30 वाजले जाऊन बघायला, आणि उशीर झाला त्याच्यामुळे बघत कुठपर्यंत जाईल काय कसं जाईल माहिती नाही. या जर्नीमध्ये तुम्ही माझ्यासोबत राहा. मला जर्नी कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा. तर चला, लेट्स गो. वरून आपण मित्रांनो, आपण तिकडून रस्ता थोडासा चेंज केलेला आहे. ह्या साध्या रस्त्याने जाते, कारण का तिकडं मोठ्या रस्त्याचं काम चालू आहे. सो त्या काकांनी सांगितलं की तुम्हाला खूप धूळ परेशानी होईल. मी म्हटलं ठीक आहे काका, चालेल, काय विषय नाही, या रस्त्याने जा म्हटले. तर हा रस्ता थोडासा डांबरी आहे, आहे पण ठीक आहे, व्यवस्थित आहे. होऊ शकता या रस्त्याने जायला सांगितलं त्यांनी. तिकडचा जो रस्ता आहे, आणि 5 किलोमीटरचा फरक पण आहे. 5 किलोमीटर जवळ पडतो, तो 5 किलोमीटर लांब पडतो. एवढंच की तो मोठा आहे, छोटा आहे थोडा, आणि तिकडचं काम चालू आहे. तो चला लेट्स गो. इथून काय आता फक्त आपल्याला यांनी सांगितलं होतं आपल्याला रस्त्याचं, आणि इकडून जावा चांगला आहे. काय मित्रांनो, ऊस तोडायला बघा लोक चालू आहे. इकडे खूप जास्त ऊस दिसतोय, कारण का इकडे कुठेतरी कारखाना आहे. माहिती नाही, जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. मित्रांनो, इकडे आहे ना, चाललो होतो, एकदम असं थंड थंड वातावरण येतंय. मला वाटतं इकडे आता पाऊस येण्याची शक्यता आहे. नाही तर मग इथे कुठेतरी आसपास पाणी असावे. खूप एकदम थंड थंड वातावरण आहे. एकदम पहिले इतक्या वेळ सगळं गरम गरम वातावरण होतं ना, आता अचानक थंड थंड लागतंय. सो पाऊस तर येऊ नये, कारण पावसाचं वातावरण दिसतंय वगैरे. पाऊस येऊ नये, कारण का माझ्याकडे रेनकोट वगैरे काहीच नाहीये ना. पाऊस येऊ नये. मित्रांनो, हे बघा किती भारी दिसतंय हा. एक सारखे झाड एका लाईनीने, बघा. इकडे पण आहे, इकडे पण आहे. किती छान दिसतंय हा. इकडच्या पेक्षा इकडचे छान दिसतात. ते कोणाच्या तरी फार्म हाऊस मध्ये आहे ते, बघा तिथे राहतात कोणीतरी. किती छान आहे हा. गावाकडून बाईकवर जाण्याची मजाच वेगळी आहे हा. एकदम मजा येते. असं मस्त असं थंड थंड वातावरण वगैरे सगळं असं बघायला किती मस्त भेटतं बरं का. छान असं झाड आहे इथे. छान तिथे. मित्रांनो, तुम्हाला म्हणलं नाही मी, पाऊस येतो. एकदम नंबर एक मोठा एक ठोक पडला पावसाचा. आम्ही तिथे थांबलो होतो. आता बोलतायत की 2-3 किलोमीटर फक्त पाऊस आहे, त्याच्या पुढे नाहीये. दोन आली होती आता लोक. बघू दादा काय होतंय. माझ्याकडे लॅपटॉप आहे, दुसरं काही नाहीये. पाऊस आला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. लॅपटॉप आहे, दुसरं काही नाही. पडते पाऊस. पाऊस चालूच आहे, शितोड शितोड.